कल्याण सत्र न्यायालयानं मुख्य आरोपी विशाल गवळी आणि साक्षी गवळी या दोघांना 18 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी दिलेली आहे। मुख्य आरोपी विशाल गवळी याला कल्याण सत्र न्यायालयामध्ये पोलिसांनी हजर केलं। कोर्टामध्ये समोर युक्तिवाद झाला आणि त्यानंतर हे निर्देश देण्यात आलेले आहेत। न्यायालयीन कोठडी मिळावी तसंच 9 दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये सर्व काही निष्पन्न झालं आहे। आरोपीला आणखी 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी असं समोर आलेलं आहे, अशी मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांच्याकडून। आतिश, काय नेमके अपडेट्स आहेत? आपण पाहतोय कल्याण अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्येप्रकरणी आज कोर्टामध्ये दोघांना सुद्धा हजर करण्यात आलेलं होतं आणि त्यांना आता न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांची रवानगी करण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांच्याकडून। आतिश, काय अपडेट्स आहेत? आज जो मुख्य आरोपी होता विशाल गवळी आणि त्यांची पत्नी साक्षी गवळी या दोघांना सुद्धा आज कल्याण सत्र न्यायालयाने 14 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे। 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी आहे। मात्र जे फिर्यादीचे वकील होते आणि पोलीस होते त्यांनी आणखी 3 दिवसाची पोलीस कोठडी मागणी केली होती, मात्र ती न्यायालयाने ती नाकारलेली आहे। त्यांना दोघांनाही 14 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे। मुख्य आरोपी जो विशाल गवळी आहे आणि त्याची पत्नी जी साक्षी आहे गवळी, त्यांना दोघांनाही 14 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली। मात्र जी साक्षी गवळी जी आहे त्याच्याकडनं जे वकील जे होते त्या दोघांनी आज ते युक्तिवादासाठी आलेले नाहीयेत, कारण की त्यांनी दोघांनीही देखील ही माघार घेतलेली आहे। मात्र मुख्य आरोपी जो विशाल गवळी आहे त्याचा जो वकील होता तो आलेला होता आणि त्यांनी सांगितलेले आहे की 9 दिवसाच्या जी हे चालू होती त्याच्यामध्ये सर्व जी ज्याने बॅग होती आणि त्याचा मोबाईल होता हे निष्पन्न झालेलं आहे। त्याच्यामुळे त्यांना आता न्यायालयीन कोठडी मिळावी त्या अनुषंगाने मुख्य जे न्यायाधीश आहेत त्यांना आज 14 दिवसाची पोलीस कोठडी आपल्या न्यायालयीन कोठडी दिलेली आहे। धन्यवाद आतिश, आपण दिलेल्या या माहितीसाठी। जो आरोपी नंबर 1 आहे तो पोलिसांना इंट्रोगेशनमध्ये मिसलीड करतोय या प्रकारचा आम्ही कोर्टापुढे नमूद केलेला होता, परंतु पोलिसांनी पोलीस कस्टडी न देता दोन्ही आरोपींना 18 तारखेपर्यंत MCR केलेला आहे।